नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चक्रीवादळ कसं निर्माण होतं. तर त्यासाठी काही आपल्याला कन्सेप्ट समजून घ्याव्या लागतील आणि त्यामध्ये जी पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे आपल्याला जो अर्थ आहे, अर्थची संरचना समजून घ्यावी लागेल. ते आपण बघूया. अर्थची संरचना समजण्यासाठी आपल्याकडे हा वर्ल्ड मॅप आहे. इथे बघा तुम्हाला मध्ये एक लाईन दिसेल जी की आफ्रिकेमधून जात आहे. त्या लाईनला म्हणतो आपण इक्वेटर आणि ही जी आहे लाईन ती आपल्या अर्थला दोन समान भागामध्ये डिवाइड करते म्हणून त्याला आपण म्हणतो इक्वेटर. नंतर इक्वेटरच्या वरती इथे गुजरात आहे, राजस्थान आहे आणि वरती मध्य प्रदेश मधून एक लाईन जाते बघा. या लाईनला म्हणतो आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि इक्वेटरच्या खालची लाईन जी की साऊथ अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया मधून जात आहे त्या लाईनला आपण म्हणतो ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. तर ह्या दोन लाईनच्या मध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न मधला जो रिजन आहे, हा जो रिजन आहे या रिजनला म्हणतो आपण ट्रॉपिकल रिजन. हा जो एवढा रिजन आहे त्याला म्हणतो आपण ट्रॉपिकल रिजन. तर या रिजन मध्ये जेवढे चक्रीवादळ निर्माण होतात तर त्या चक्रीवादळांना आपण म्हणतो ट्रॉपिकल सायक्लोन. सायक्लोन म्हणजे चक्रीवादळ. वेगवेगळ्या ठिकाणी सायक्लोन्सना वेगवेगळी नावं दिली आहेत, ती आपण बघूया. तर जर सायक्लोन म्हणजे चक्रीवादळ भारताच्या आजूबाजूला असेल म्हणजे अरेबियन सी किंवा बे ऑफ बेंगॉल मध्ये असेल तर त्याला आपण सायक्लोन म्हणतो. साऊथ चायना सी मध्ये असेल तर त्याला आपण टायफोन म्हणतो. ऑस्ट्रेलियाच्या कोस्टला असेल तर याला विली विली म्हणतात. जर इथे साऊथ अमेरिकेच्या एरियामध्ये असेल तर हरिकेन म्हणतात आणि कॅनडा आणि युएसए मध्ये याला टॉर्नेडोज म्हणतात. तर तर सायक्लोन निर्माण होण्यासाठी तापमान हा 27 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आणि हा जो तापमान आहे 27 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त हे फक्त ट्रॉपिकल रिजन मध्येच जातो. कारण ट्रॉपिकल रिजन मध्ये जे सूर्याची किरण जे आहेत ते सरळ पडतात, सरळ लाईन मध्ये येतात आणि जसं आपण इकडे नॉर्थ पोल आहे आणि इकडे साऊथ पोल आहे, जसं आपण साऊथ पोल कडे जाऊ तसं नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल कडे जाऊ तर जी सूर्याची किरणे जे आहेत ते असे इन्क्लाइन होतात. त्याच्यामुळे तापमान ह्या भागामध्ये ट्रॉपिकल रिजन मध्ये जो तापमान असतो, टेम्परेचर असतो तो जास्त असतो आणि जसं आपण वरती नॉर्थ पोल कडे जाऊ तर टेम्परेचर कमी होत जातं. त्याच्यामुळे आपल्याला इकडे बर्फ जमा झालेला दिसतो. तसंच खाली आपण साऊथ पोल कडे गेलो तर टेम्परेचर हा कमी होत जातो, त्याच्यामुळे आपल्याला साऊथ पोललाही बर्फ जमा झालेला दिसतो. दुसरी जी कन्सेप्ट समजून घ्यायची आहे ती म्हणजे लो प्रेशर आणि हाय प्रेशर. वातावरणातील हवेच्या दबावामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रेशर रिजन तयार होतात. जिथे ज्या ठिकाणी प्रेशर कमी असेल त्या रिजनला आपण म्हणतो लो प्रेशर रिजन आणि ज्या ठिकाणी प्रेशर जास्त असेल त्या ठिकाणाला आपण बोलतो हाय प्रेशर रिजन. आता हे प्रेशर रिजन तयार होतात कारण हवेमधला जो वातावरणाचा जो दबाव आहे त्याच्या डिफरन्समुळे. ज्या ठिकाणी हवेची डेन्सिटी जास्त असेल, जास्त प्रमाणात हवा एका ठिकाणी जर कोंडली गेली तर तिथे जो दबाव असतो तो जास्त असतो, तिथे ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच हवेचा दबाव जास्त असेल आणि त्या ठिकाणचा जो रिजन आहे तिथे हाय प्रेशर जनरेट होतो. पण अशा ठिकाणी काही ठिकाणी हवेची घनता कमी होते, विरल होते, डेन्सिटी कमी असेल तर त्या ठिकाणी जी हवेचा दबाव असेल तो कमी असेल आणि त्या रिजनला आपण लो प्रेशर रिजन असे म्हणतो. आता जसं हाय लेवलवरचं पाणी जर असेल टँक मध्ये तर तो ऑटोमॅटिकली खालच्या लेवलच्या टँक मध्ये येतो. तसंच जी हवा हाय प्रेशर मध्ये असेल, हाय प्रेशर रिजन मध्ये असते, ती लो प्रेशर रिजन मध्ये ओढली जाते. जसं पाणी वरच्या टाकीतून खालच्या टाकीत येतो तसंच हाय प्रेशरची हवा हाय प्रेशर रिजन मधली हवा लो प्रेशर रिजन मध्ये खेचली जाते. आता बघूया, हा समुद्र आहे. ह्या समुद्र हा ट्रॉपिकल रिजन मध्ये आहे, जो आपण ट्रॉपिकल रिजन बघितला तिथे. आता ट्रॉपिकल रिजन मध्ये जो टेम्परेचर आहे, तापमान हा 27 डिग्री सेल्सिअस पेक्षा वर जायला लागलं की काय होतं, जो पाण्याचा तापमान आहे, टेम्परेचर आहे तो वाढायला लागतो आणि त्याच्यामुळे पाण्याचा टेम्परेचर वाढल्यामुळे, समुद्राचा टेम्परेचर वाढल्यामुळे ज्या समुद्राच्या वर असलेली हवा ती सुद्धा उष्ण होते, तिचा सुद्धा टेम्परेचर वाढतो आणि हवा जर उष्ण असेल तर ती हलकी होते आणि हलकी झालेली हवा ऑटोमॅटिकली अशी वर लिफ्ट होते. हलकी हवा असल्यामुळे ती अशी वरती
लिफ्ट व्हायला लागते. आणि आता आपण बघितलं, इथे हवा जर लिफ्ट वर झाली तर इथे जो प्रेशर रिजन तयार होईल तो लो प्रेशर रिजन होईल, कारण इथली हवा वर जात आहे आणि मग तिथे हवेची डेन्सिटी विरलता कमी होत जात आहे हवा, त्याच्यामुळे इथे लो प्रेशर रिजन तयार होतो. आणि जर आजूबाजूला हाय प्रेशर रिजन असेल तर हाय प्रेशर रिजन मधली हवा या रिजन मध्ये ओढली जाते. हाय प्रेशर रिजन मधली हवा या ठिकाणी ओढली जाईल आणि ही अशी प्रोसेस कंटिन्युअसली चालू राहते. हाय प्रेशर मधली हवा लो प्रेशर मध्ये ओढली जाईल, इथे येणार, ती परत इथे टेम्परेचर जास्त असल्यामुळे इथे परत ती उष्ण होणार, ती हलकी होणार आणि अशी वरती लिफ्ट होणार. आणि पुढे जाऊन एक 15,000 ते 18,000 मीटर उंचीवरती तिथे कंडेन्सेशन चालू होतं, म्हणजेच ढग निर्माण व्हायला सुरुवात होतात. इथे तुम्हाला दिसेल लो प्रेशर रिजन आहे, लो प्रेशर रिजन मधली हवा ही वरती उचलली जात आहे, वरती कंडेन्सेशन म्हणजेच ढग निर्माण होत आहेत आणि हे तुम्हाला खाली पाऊस पडताना दिसत असेल, थोड्या प्रमाणात दाखवलेलं आहे तिथं. तर हे लो प्रेशर रिजन मध्ये काय होत आहे, हवा गरम असल्यामुळे ती वर उचलली जाते आणि वरती कंडेन्सेशन प्रोसेस म्हणजेच ढग निर्माण होतात. ओके. आणि इकडे तुम्हाला दिसेल हाय प्रेशर रिजन. हाय प्रेशर रिजन मध्ये हवा ही खाली खेचली जाते, हवा ही खाली खेचली जात आहे. तुम्ही हॉट एअर बलून बघितलं असाल, हॉट एअर बलून मध्ये काय करतात, हॉट एअर त्याच्यामध्ये ब्लो केली जाते, त्याच्यामध्ये जो बलून असतो तो वरती लिफ्ट होत जातो, कारण ती जी हॉट एअर असते ती हलकी असते आणि हलकी हवा अशी वर लिफ्ट होते, त्याच्यामुळे तो बलून आहे तो वरती लिफ्ट होतो. तसंच इथे सुद्धा जी हलकी हवा आहे लो प्रेशर रिजन मध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळे तिथली हवा टेम्परेचर वाढतं आणि ती हलकी होते आणि ती वरती लिफ्ट होते. आता ही वर उचललेली हवा चक्रीवादळामध्ये चक्रासारखी कशी फिरायला लागते हे समजण्यासाठी आपल्याला अजून एक कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल, दॅट इज कोरिओलिस फोर्स. तर कोरिओलिस फोर्स काय हे आपण समजून घेऊया. बघा, ही आपली अर्थ आहे, अर्थ ही वेस्ट टू ईस्ट रोटेट करते, वेस्ट टू ईस्ट रोटेट करते. विचार करा की तुम्ही इथे नॉर्थ पोलच्या इथे उभे आहात आणि तुमचा मित्र इथे इक्वेटरवर उभा आहे. तर ज्यावेळी ही अर्थची एक कंप्लीट रोटेशन कंप्लीट होईल त्यावेळी तुम्ही जो अंतर कंप्लीट कव्हर कराल तो हा एवढा असेल आणि तुमच्या मित्राने जो कव्हर केलेला अंतर असेल तो हा जो पूर्ण पृथ्वीचा अर्थचा डायमीटर आहे, व्यास आहे, तेवढा असेल. पण जो टाइम लागेल एक कव्हर करायला इथे आणि इथे हा सेमच असेल. म्हणजे इथे जर तुम्ही आहात तर इथे तुम्ही डिस्टन्स जो कव्हर केलात तो कमी केलात, टाइम तेवढाच घेतलात. पण तुमचा जो मित्र जो इथे आहे त्याने जो डिस्टन्स कव्हर केला तो जास्त आहे, टाइम तेवढाच आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही आहात, तुमचा जो रोटेशनल स्पीड आहे तो कमी आहे आणि इथे जो तुमचा मित्र आहे जो इक्वेटरवर आहे त्याचा रोटेशनल स्पीड जास्त आहे, कारण तो कमी टाइम मध्ये जास्त डिस्टन्स कव्हर करतोय. त्याच्यामुळे आपल्याला हे समजून येतोय की पृथ्वी जेव्हा रोटेट होत असताना तिचा रोटेशनल स्पीड हा वेगवेगळ्या पोझिशनला वेगळा असतो, तो चेंज होतो. तो इक्वेटरवर जास्त असतो, जसं आपण साऊथ पोल कडे जाऊ तसा तो कमी कमी होत जातो, जसं आपण वरती नॉर्थ पोल कडे गेलो तर तो सुद्धा कमी होत जातो. तर हा जो स्पीड डिफरन्स आहे, रोटेशनल स्पीड डिफरन्स आहे अर्थचा, त्याच्यामुळे एक फोर्स जनरेट होतो, त्यालाच म्हणतो आपण कोरिओलिस फोर्स. आता बघा, जो नॉर्थ पोल आहे तिथे सन रेज कमी प्रमाणामध्ये पोहोचतात किंवा इन्क्लाइन पोहोचतात, त्यामुळे वरचं टेम्परेचर कमी असतं. आणि साऊथ पोल आहे तिथे सुद्धा टेम्परेचर कमी असतो, कारण जो सन रेज आहेत ते इन्क्लाइन येतात. ओके. तर त्याच्यामुळे इकडे जो निर्माण होणारा रिजन आहे तो जनरली हाय प्रेशर रिजन असतो, वरती सुद्धा जो रिजन असतो तो जनरली हाय प्रेशर रिजन असतो. आणि जो ट्रॉपिकल रिजन मधला जो एरिया आहे तिथे टेम्परेचर जास्त असल्यामुळे हा जो एरिया आहे तो जनरली लो प्रेशर रिजन मध्ये असतो. त्याच्यामुळे हाय प्रेशर रिजन मध्ये एअर ऑटोमॅटिकली इकडे लो प्रेशर रिजन मध्ये खेचली जाते, खालून सुद्धा हाय प्रेशर रिजन मधली एअर वरती लो प्रेशर रिजन मध्ये खेचली जाते. पण ही खेचत असताना बिकॉज ऑफ कोरिओलिसिस फोर्स ही जी एअर आहे ही अशी थोडी वेस्टला डिफ्लेक्ट होते, इकडून सुद्धा जी येणारी एअर आहे ती अशी वेस्टला डिफ्लेक्ट होते आणि ही डिफ्लेक्ट होणारी एअर जी लो प्रेशर रिजन मध्ये लिफ्ट झालेल्या एअरला चक्रासारखी फिरवायला लागते. आणि त्याच्यामुळे ही प्रोसेस खूप वेळ चालू झाली की हा जो चक्रासारखा फिरण्याची प्रक्रिया खूप वेळ चालू झाली तर
हा जो वादळ आहे हा मोठा मोठा होत जातो आणि त्याचं रूपांतर मोठ्या वादळामध्ये चक्रीवादळामध्ये म्हणजेच सायक्लोनमध्ये रूपांतरित होतो. तर ही अशी प्रोसेस आहे, या प्रोसेसने चक्रीवादळ म्हणजे सायक्लोन निर्माण होतो. मी आशा करतो की तुम्हाला हे चक्रीवादळ कसं निर्माण होतं हे समजलं असेल. थँक्यू.